माझ्या नयनी तू साजणी, माझ्या नयनी तू साजणी. हमारे जैसे तो खून होता है, जब टपकता है तो जम जाता है. तो खून होता है, जब टपकता है तो जम जाता है. थैमान तो थैमान होता है, जब जब हद से बढ़ता है तो इस दुनिया से गिर जाता है. नाही मिळो पण जर आपण त्याला इथे ठेवलो तर तो त्याच्या माणसाच्या कामी लागेल, आणि तो जर त्याच्या माणसाच्या हाती लागला तर मग आपल्याला मी हात जोडतो, म्हणजे हे पाय पडतो आणि पूर्ण पायाला पडून दे. कुणाला आलं ते तो पैशाचे मला कायदा हातात घेऊ नका. जर तुम्ही कायदा हातात घेता तर माझा इन्स्पेक्टर असून काय फायदा, आणि जर तुम्ही दोघांनी नाही ऐकलं तर नाही लाजाने मला तुमच्या दोघांना अटक करावी लागेल. काय म्हणालात मॅडम? कायदा आहे. जर मग कायदा आहे तर तुम्ही लहान असताना तुमच्या आई वडिलांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं होतं याच निश्चितपणे, तेव्हा कुठे गेला होता तुमचा कायदा? कायदा आहे, कायदा आहे. तर मग तो शंकर ज्याचा काही गुन्हा नसताना त्याच्यावर अत्याचार करून करून त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं, तेव्हा कुठे गेला होता तुमचा कायदा? कायदा आहे. तर मग मॅडम आठवणा तुमचा तो आदर्श भाऊ, जो तुमचा आदर्श भाऊ हा आपला समाज आदर्श भाऊ म्हणून आयुष्यभर सतत राहिला. तुम्ही दोघांनी आयुष्यभर आदर्शपूर्वक जीवन जगावं म्हणून आयुष्यभर लढत राहिला. त्या तुमच्या आदर्श भावाला तुमच्याच डोळ्यात देखत तडपवू कापून फेकून दिलं, तेव्हा कुठे गेला होता मॅडम? काय म्हणलात मॅडम? तुम्ही कायदा हातात घेऊन होते ठीक आहे. आज आम्ही कायदा हातात घेणार नाही. करूया नीट येणार आम्हाला तुमच्या स्वाधीन करू. पण त्यानंतर तुम्ही काय करणार? त्याच्यावर एफआयआर लिहिणार, केस फाईल करणार, आणि मग ती केस जाणार त्या कोर्टात. पण मॅडम त्याच कोर्टात तुमच्या कायद्याचे रक्षक, तो पोलीस, तो वकील, तो न्यायाधीश, ते बनले असतील कायद्याचे दलाल. त्या प्रत्येक कायद्याच्या दलालांना हा नीट जनार्दन पैशाच्या जोरावर विकत घेईल, आणि त्या भरकोटात पैशात बरी होऊन मिरवणूक काढत पुन्हा याच गावात येईल आणि वाजवेल अत्याचाराचा थैमान. पण मॅडम, ज्या कायद्याची गोष्ट तुम्ही करता ना त्याच कायद्यामध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे. या समाजाचं संरक्षण करत असताना आत्मसंरक्षण
त्यासाठी जर आपल्याला हत्यार उचलावे लागत असतील तर ते असतात कायद्याअंतर्गत. मग आज वेळ आलेली आहे मॅडम खऱ्या अर्थाने कायद्याने काम करण्याचं. आठवा मॅडम तुमच्या त्या आई वडिलांना, आठवा मॅडम तुमच्या त्या आदर्श भावाला, आणि आठवा मॅडम तो दिवस ज्या दिवशी तुम्ही ही महाराष्ट्र पोलिसांची खाकी वर्दी स्वतःच्या शरीरावर परिधान केली होती आणि शपथ घेतली होती. सदरक्षणाय खलनिग्रहणाय, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा सर्वनाश. मॅडम उजवा हत्यार आणि संपवून टाका या धर्तीवरील अत्याचाराचा थैमान, गरिबीचा थैमान, दुःखाचा थैमान. शपथ आहे मॅडम तुम्हाला तुमच्या आदर्श भावाची, आणि शपथ आहे मॅडम या गोर गरीब जनतेची. याच कोयत्याने तू माझ्या भावाचा जीव घेतला होतास ना. आज याच कोयत्याने सर्वनाश करीन कुत्री आणि तुझा.